तारीख आहे 27 जून 2026. सकाळी निघालो आहे 6ला, 6:15 निघालो. बऱ्यापैकी वेळेत निघाला. बऱ्यापैकी वेळ आणि अर्धा तास ब्रेक आहे आता. आज 76चा काहीतरी सीन आहे. माझ्या सकाळी OTP 76 आला होता आणि तो गाडीचा नंबर पण 76ने स्टार्ट होता. या गाडीचा नंबर पण 76. सो फार सो गुड. नमस्कार मंडळी. या वर्षातला माझा पहिला ट्रेक आणि त्याची गोष्ट भारी आहे. तर झालं असं, लाँग वीकेंड होता. मी ऑफिसमधनं रजा पण टाकली होती आणि मनात विचार, यावेळी काहीतरी भारी प्लॅन करू. प्लॅननेच मला बाय बाय केला. पण मी लगेच चिन्मयला फोन लावला. भाऊ, काहीतरी ट्रेक आहे का? सकाळी त्याचा रिप्लाय, बहुतेक कॅन्सल आहे. मी म्हणलं ठीक आहे, झोपतो मग, आता काय आहे यार. मग संध्याकाळी अचानक त्याचा फोन आला, देवकुंडला जाऊया. अरे प्लॅन ऑन आहे. काय आत्ताच 5 मिनिटात बुकिंग झालं आणि आम्ही तयार. दुसऱ्या दिवशी सकाळी कॅब बुक केली, BMCC रोडला पोहोचलो आणि सुरू झाला आमचा प्रवास. बसमध्ये बसलो, नाश्ता आला. बसपेक्षा नाश्त्याचा स्पीड जास्त होता. ट्रेक सुरू झाला. समजलं आज साधा ट्रेक नाही. 6 किलोमीटर जाणं, 6 किलोमीटर परत. माझ्या पायाने तिथेच राजीनामा लिहायला सुरुवात केली. पण नवीन मित्र मिळाले, गप्पा सुरू झाल्या आणि हसणं सुरू झालं. खरं तर आम्ही आलो होतो मान्सून ट्रेकला. अपेक्षा काय होती? मुसळधार धो धो पाऊस. आणि रियालिटी काय? सूर्यदेव म्हणाला, मी पण येतो. मग काय, मान्सून ट्रेक तर समर ट्रेक झाला, पण चालायचंच. निसर्ग भारी होता, लोक भारी होते, मूड भारी होता. आम्ही चालत होतो, गप्पा मारत होतो, गाणी म्हणत होतो, गोळ्या बिस्किटं खात होतो, एकमेकांना चिडवत होतो, जुन्या आठवणी गप्पा मारत होतो. आणि परत असा ट्रेक करू, परत लगेच पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या वर्षी असा प्लॅन ठरवत चालत होतो. जवळपास 1.5-2 तास चालल्यावर आम्ही पोहोचलो. मध्ये मध्ये कोणी फोटो काढत होतं, कोणी रील्स बनवत होतो आणि आणि मी पण त्यात सहभागी होतो. आणि वेळ कसा गेला कळला पण नाही. हाफ ट्रेक संपला पण. मी तर परत लहान झालो. लहान मुलांसारखी मजा करायला लागलो. लहानच वाटायला लागलं मला. मला काय फारसं स्विमिंग येत नाही, पण तसा थोडाफार प्रयत्न केला, मजा आली. धबधब्यात आलेलं, पाण्यात उतरलेलं आहे. मागे धबधब्यात आयुष्यात विदाऊट लाईफ जॅकेट उतरलं. मजा येते. हुई. हा धबधबा त्या सो फार सो गुड. इकडे बोट आहे. निघालोय परत देवकुंडवरनं. मजा येते. बॅक टू पॅव्हेलियन. मध्ये काहीतरी मजा आली. सरबत किंवा खाऊ काहीतरी बघू. 2 तास पोहलो, मजा आली. विदाऊट लाईफ जॅकेट पहिल्यांदा पोहलो, मजा आली. पहिल्यांदा बॅक आउट ऑफ म्हणजे दुसऱ्या पाण्यामध्ये पोहलो. उडी मारायचा विचार होता, पण उडी पुढच्या मजा आली. मजा आली. आणि मग काय, प्रवतीचा प्रवास सुरू झाला. आणि मग निसर्गाला बहुतेक आमची दया झाली आणि शेवटी धो धो पाऊस सुरू झाला. पण इतका सुंदर नजारा होता की व्हिडिओ काढायचाच विसरलो. कारण काही क्षण मोबाईलमध्ये नाही तर मनात साठवायचे असतात. असा आमचा फोन पडलेला आहे आणि स्क्रीनशॉट पण आलेला आहे. 4 वाजले. किती मजा, किती मजा. 4:22 15-20 मिनटाच्या आधी आम्ही आलो असू. आत्ता कपडे बदलले आणि अर्धा ट्रेकमध्ये असताना पाऊस पडला. त्याच्या आधी एकदम कडक ऊन होतं आणि मजा आली ट्रेक करून. आता जेवणार आहे आम्ही मस्त गरमागरम आणि इकडनं पुढे जाणार आहे. भिजलो थोडासा, भूक लागली जाम. मस्त जेवायचं आणि गाडीमध्ये असे डोळे बंद करून द्यायची ताणून. या बाजूला जेवण असं आलेलं जेवण. ये खीर आहे, ये छोले आहे, बटाट्याची सब्जी, पोटॅटो. हां, चिन्मय सगळ्यांना सांगतोय की जेवण काय 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 आहे मेनू. असं काही त्यांनी स्वतःने बनवलं असल्यासारखं. ठीक आहे. आमचा ट्रेक अशा रीतीने संपला आहे. मगाशी मी शूटिंग करायचा विचारत होतो पण विसरलो. गप्पा मारत होतो तेव्हा गाडीमधला प्रवास थोडा
दाखवलं असतं, पण विसरून गेलो गप्पा मारण्याच्या नादात. थोड्या वेळाने 5 मिनिटांनी करत. आता इकडे आलो आहे गिरीजा हॉटेलला. मस्त मसाला पापड खातो, पावभाजी खाणार आहे ना, इकडनं घरी. दोनच एक पावभाजी सो फारशे